रामकृष्ण हरी. कसे आहात सगळे? मी आशा करते ईश्वर कृपेने तुम्ही सगळे खुश असाल, स्वस्त असाल, निरोगी असाल आणि असंच तुम्ही राहो, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करेन. मी मागच्या एकादशीला तुम्हाला सांगितलं होतं की आपण एक एकादशीचं महत्त्व जाणून घेऊ. मागच्या एकादशीला एकादशी का करावी याचं महत्त्व सांगितलं. आता उद्या आषाढी एकादशी आहे आणि ती एकादशी का करायची याबद्दल त्याची माहिती देणार आहे. आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि याहीपेक्षा जास्त महत्त्वाचं एक की सर्वजण आपल्या घरातील सर्व मंडळींनी हे व्रत करावं याची दक्षता घ्या, कारण या एकादशीचं विशेष महत्त्व आहे. ही एकादशी ही एक एकादशी केल्यानेही आपल्याला बाकी वर्षातील एकादशी केल्याचं पुण्यही मिळतं. त्यामुळे ही कमीत कमी ही एकादशी तरी करावी. जे करत नाही तर त्यांच्यासाठी सांगते, जे करतात त्यांनी तर चांगलंच आहे. तर आषाढी एकादशी जिला देवशयनी एकादशी असेही म्हटले जाते. देवशयनी एकादशी का? तर याच दिवशी भगवान विष्णू हे योग निद्रेत जातात. ते 4 महिन्यांसाठी योग निद्रेत जातात. त्यांची योग निद्रा ही कार्तिकी एकादशीला संपते. या 4 महिन्याच्या कालावधीला आपण चातुर्मासही म्हणतो. या चातुर्मासामध्ये ज्या लोकांना आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काही करायचं आहे किंवा अध्यात्माकडे वळायचं आहे, ज्यांना ध्यान धारणेमध्ये काही करायचं आहे, ज्या लोकांना कुठल्याही आध्यात्मिक गोष्टीबद्दल जाणून घ्यायचं आहे, तर या जो चातुर्मासाचा कालावधी आहे तो सगळ्यात उत्तम कालावधी या गोष्टीसाठी मानला जातो. आता देवशयनी एकादशी या एकादशीला पद्मा एकादशीही म्हणली जाते. तर मग आता या देवशयनी एकादशीचं काय असं महत्त्व आहे आणि त्यामुळे ती करायची. या दिवशी तुम्ही जितके दान कराल, जितकं पुण्यकर्म कराल, त्याचं पुण्य तुम्हाला किती तरी जास्त पटीने मिळतं. ही एकादशी आपल्या वारकरी संप्रदायासाठी खूप मोठी असते. या एकादशीला सगळीकडून मोठमोठ्या पालखी, दिंडी हे पंढरपुरात जात असतात. ही एकादशी महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारतामध्ये या एकादशीचं विशेष महत्त्व आहे. या एकादशीसाठी फक्त महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यातूनही दिंड्या, पालख्या ह्या पंढरपुरास येत असतात. या दिवशीचं महत्त्व हे शब्दात वर्णन न करण्यासारखं आहे. आषाढी एकादशी म्हणजे वारकऱ्यांसाठी हा एक वेगळाच जल्लोष आहे, वेगळाच उत्सव आहे. या एकादशीचं महत्त्व शब्दात करता येतच नाही. जसं वारकरी पांडुरंगाला भेटीसाठी तळमळत पायी दिंडी करतात, इतर कशी त्यांना जसं शक्य होईल तशी त्या वारी करतात, तसाच पांडुरंगही आपल्या भक्ताच्या भेटीसाठी आतुरलेला असतो. तोही या दिवसाची वाट पाहत असतो. त्यालाही आपल्या भक्तांना भेटण्याची आतुरता लागलेली असते. चला तर आज आपण ही एकादशी का करायची, या एकादशीचं महत्त्व काय हे जाणून घेऊ. एकदा नारद मुनींनी ब्रह्मदेवाजवळ एक प्रश्न केला की आषाढी एकादशीचं म्हणजे देवशयनी एकादशीचं महत्त्व काय, का करायची ही एकादशी, या दिवशी व्रत का करायचं. नारद मुनी नेहमीच
मनुष्य कल्याणाचे प्रश्न देवादिकांना विचारत असतात. त्यावेळी ब्रह्माजींनी नारद मुनींना सांगितलं की तुझ्या या प्रश्नामुळे अनेक लोक अनेक जीव उद्धरतील. तुझा प्रश्न नक्कीच छान आहे, जो मनुष्य जन्माला हित करून येणार आहे. त्यावेळी ब्रह्मदेवांनी सांगितलं की देवशयनी एकादशी या एकादशीचं काय महात्म्य आहे ते मी तुला सांगतो. एक राजा होता, त्याचं नाव माघात होतं. माघात राजा फार दानशूर होता, यज्ञयाग करणारा होता, प्रजाहित दक्ष होता, प्रजेसाठी सदा तत्पर असा होता. पण एकदा काय झालं की 3 वर्ष त्याच्या राज्यामध्ये दुष्काळ पडला. थोडीही वृष्टी जलवृष्टी झाली नव्हती. तर हे का झालं? प्रजा राजाकडे आली, राजाला हकीकत सांगितली की पाऊस न पडल्याने दुष्काळ पडला आहे, जमिनीमधला कस गेला आहे, तर यावर काय करायचं, तुम्ही यावर उपाय सांगा. त्यावेळी राजाही विचारात पडला. राजा म्हणला, तुमच्या या समस्येवर मी नक्कीच समाधान करेन. त्यावेळी राजाने हा शब्द दिल्यावर प्रजेने त्यावर विश्वास ठेवला. प्रजाला माहिती होतं की राजा आपल्या हितासाठी नक्कीच काही ना काही उपाय शोधून आणेल. त्यावेळी राजा अंगिरास ऋषींजवळ गेला. अंगिरास ऋषींना जाऊन त्याने नमस्कार केला व घडलेली हकीकत सांगितली की 3 वर्ष झाले माझ्या राज्यामध्ये जलवृष्टी झाली नाही, पाऊस पडलेला नाही. तर का पडला नाही तो त्यावर तुम्ही मला उपाय सांगा. तुम्ही त्रिकाळ ज्ञानी आहात, त्रिकाळदर्शी आहात याचं. त्यावेळी अंगिरास ऋषींनी त्या राजाला देवशयनी एकादशीचं व्रत करण्यास सांगितलं. राजाला सांगितलं की तूही कर आणि प्रजेलाही हे व्रत करण्यास सांग, जेणेकरून तुझ्या राज्यामध्ये पुष्कळ जलवृष्टी होईल आणि तुझ्या राज्यात जी समस्या आली आहे त्याचं निवारण होईल. राजाने तसंच केलं. राजाही त्या दिवशी व्रत करून प्रजेलाही ते व्रत करण्यास सांगितलं. अनायासाने भरपूर त्यावेळी पाऊस झाला आणि स्थिती पूर्ववत झाली. या गोष्टीचं महात्म्य ऐकणाऱ्यालाही पुण्य आहे आणि सांगणाऱ्यालाही पुण्य आहे. तर तुम्ही ही कथा ऐका, इतरांनाही ऐकू द्या. आणि विशेष करून पुन्हा एकदा सांगते की आपण आपल्या परिवारातील इतर सदस्य हे व्रत नक्की करतील यावर लक्ष द्या. आजसाठी इतकंच. झालेली जी काही सेवा आहे ती त्या पांडुरंगाच्या चरणी अर्पण करते आणि मी थांबते. इति श्रीकृष्ण.